मुळात म्हणजे या ओढ्याचं खोलीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि जर दोन्ही बाजूला जर काही अतिक्रमण असेल कोणाचं तर शासनाने ते पण काढलं पाहिजे. खोलीकरण आणि रस्ते वड्याची जी स्वच्छता व्हायला पाहिजे, म्हणजे झाडं झुडपं जे उगलेले ते झाडं झुडपं कोणी लक्ष देत नाही, कोणी काढत नाही. त्याचे जर खोलीकरण झालं तर ही समस्या होणार नाही, पाण्याचा प्रवाह बदलणार नाही. आता शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे आमच्या पूर्णपणे घास होती, मका होती, गिन्नी होती, पूर्णपणे पाण्यात गेलेली. पाण्यात गेली म्हणजे त्याच्यातून पाणीच आता निघणार नाही 8-10 दिवस. म्हणजे ते घास सडून जाणार आहे, आमचा मका सडून जाणार आहे आणि गिन्नी पण गावात सडून जाणार आहे. म्हणजे पूर्णपणे जनावरांचा आमच्या जवळजवळ टोटल आमच्या तिघांचा जर हिशोब केला तर 100 जनावर आहे आमचे टोटल. तुम्ही बघू शकता आता इथं कॅमेरा पाहून. पूर्णपणे या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे आमचा. आमची दुसरी नुकसान झाली. आमच्या जवळजवळ इथं घराचं काम चालू होतं आमच्या बंधूचं, त्यांचं जवळजवळ 4 डंपर वाळू होती. तुम्ही बघू शकता ती पूर्णपणे वाहून गेलेली आता चाराला. आमच्या दुसऱ्या बंधूचं जवळजवळ 20 टेलर खत होतं जनावरांचं. ते जवळजवळ खत 3,500 रुपये टेलरनं मागितलेलं होतं, त्यांना द्यायचं होतं पण ते तसंच राहिलं. ते पण पूर्णपणे चरानं वाहून गेलेलं आहे. म्हणजे या नुकसानी तर झाल्याच आणि बाकीचं तर आमचं दुसरं आता येण्या जाण्याचा रस्ता खराब झालेला आहे. आम्हाला रोज इथून 100-150 लिटर दुधाचे कॅन घेऊन जावं लागतं. तुम्ही बघू शकता आता दूध आम्ही न्यायचं कसं रोडपर्यंत, हा एक प्रश्न तयार झालेला आहे इथं. काय मागणी आहे? आता आमचा काय मागणी एकच आहे का आता आमची जी शेतीची नुकसान झाली ती शासनाने नाही दिली तरी चालन, पण आमचा ओढ्याचं त्यांनी खोलीकरण केलं पाहिजे आणि आमचा रस्ता पक्का बनवून दिला पाहिजे. बाकी आमची नुकसान भरपाई मिळेल नाही मिळेल त्याच्याबद्दल आम्ही एवढे हे नाही, परंतु आमचा जाण्या येण्याचा जो रस्ता आहे, कारण आम्हाला रोज तुम्ही बघू शकता आमचा दुधाचा धंदा आहे. जवळजवळ आमचं रोज 240 लिटर दूध इथं मोटरसायकलवर जातं. आता रस्ता जिथं खराब झाला आहे ते दूध न्यायचे कसे, म्हणजे डोक्यावर आम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर किटल्याने ते कॅन घेऊन जावं लागतील. शासनाने कमीत कमी आम्हाला पक्का रस्ता तरी करून दिला पाहिजे हायवे पासून ते इथपर्यंत. आमचा संपर्कच तुटून जातो याला पाणी आल्यानंतर, आमचा कोणाशी संपर्कच राहत नाही. एवढी मोठी समस्या आमची बिकट झालेली इथं. पोरांची शाळा बंद होती, दूध गावात न्यायचं बंद होतं. आता एकच जरी चारा आणायचा ठरला तर तो आणायचा कसा, हा एक प्रश्न तयार झाला आता इथे. पाणी यायचं कारण एकच आहे की पाणी पाऊस झाला काल रात्री 12 वाजता घरात पाण्याला अचानक कालपासून लाईट नाही, काय नाही, जनावरांच्या गोट्यात घरात पाणी घुसलं, पिकांची नुकसान झाली, गिन्नी घास काय असेल नसेल ते. माझे 3 डंपर 4 डंपर वाळू वाहून गेली. काम चालू असल्यामुळे 50 गोण्या सिमेंट ओललं झालं, काहीच करता नाही आलं मला. इतकं पाणी प्रभाव इतका पाण्याचा जास्त होता का कुठंच काही करता आलं नाही. एक गोणी उचलता आली नाही, काही करता आलं नाही. बादल्या किटल्या पावडे टोकऱ्या सगळं वाहून गेलं, कुठलंच काही राहिलेलं नाही शिल्लक. काय आणि चराचं खोलीकरण होणं गरजेचं आहे. हे जर खोलीकरण झालेलं असतं तर आमच्याकडे पाणी आलं असतं, पण कमी प्रमाणात आलं असतं. या चराचं खोलीकरण बऱ्याच दिवसापासून खोलीकरण झालं नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 4-4, 5-5 वर्ष झाले ते झाडं उगलेले. आता तुम्ही पाहू शकता एवढे मोठे झाडं त्या चराच्या सेंटरला उगलेले, त्याला गबाळ गुत्त कुठलं वाहून आलेलं साहित्य गुत्त आणि त्याच्यामुळं चराचे पूर्ण जाम होऊन जात्या. आणि चराला कुठेही नळ्या टाकण्याची कोणालाही परमिशन देऊ नये. ते नळ्या टाकल्यामुळे त्या नळ्याला पाणी आल्यानंतर गबाळ गुत्त आणि त्या नळ्या जाम होतात. आणि प्रत्येक वर्षी समस्या आमची ते आमच्याकडे पाणी प्राव बदलून सनी वस्तीवर पाणी घुसतं, पूर्ण वस्तीला पाण्यानं वेढावा घातलेला आहे.
चाला ना आपली लुटून काढा ना आता तुमची गाडी धरून